परीक्षेला प्रश्न असतो आपल्याला की प्लेस ऑफ व्हॅल्यू म्हणजे अंकांची स्थानिक किंमत काढा. तर आपल्याला दिलेली एक संख्या आहे, त्या अंकांची प्रत्येकांची स्थानिक किंमत किती असते तर आपण ती बघूया. प्रत्येक ठिकाणी एककाचं घर, दशकाचं घर, शतकाचं घर, त्याच्यानंतर हजार, दश हजार अशा पद्धतीनं आपल्याला असते. तर हे एकक स्थानीय म्हणून फक्त ह्याची व्हॅल्युएशन किती येणार, किंमत 8. तर ह्याची किती आहे, 3च्या पुढं एकच घर आहे म्हणजे हे दशकाच्या स्थानी, ह्याची व्हॅल्युएशन किती येणार 30. त्याच्यानंतर 6ची व्हॅल्युएशन किती येणार 2 0, कारण 6 नंतर किती घर आहेत 1 आणि 2. त्याच्यानंतर 5ची व्हॅल्युएशन बघा, 5ची व्हॅल्युएशन म्हणजे स्थानिक किंमत 1 2 आणि 3, कारण 5च्या पुढे किती घर आहेत 1 2 3 म्हणजे एकक, दशक आणि शतक अशी 3 घर आहेत. त्याच्यानंतर 4ची व्हॅल्युएशन किती येणार, तर 4च्या पुढे किती घर आहेत 1 2 3 आणि 4. किती घरं द्यायची आहेत आपल्याला 1 2 3 आणि 4, म्हणजे 4ची व्हॅल्युएशन आपल्याकडे किती आली स्थानिक किंमत 40,000. 5ची किती आली 5,000, 6ची 600, 3ची 30 आणि 8ची फक्त 1. म्हणजे ह्याला म्हणायचं आपण एकक, हे दशकाचं घर, हे शतकाचं घर आणि हे हजार आणि हे दश हजार. इथं आपली स्थानिक किंमत ओळख झाली.